एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आणि अमित शहांसोबत त्यांची बैठक झाली नाही असं कधीच घडलेलं नाही. ज्या क्षणी एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसोबत सुरत मार्गे गुवाहाटीला गेले त्या क्षणापासून ते आजपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या मागे अमित शहांचा भक्कम पाठिंबा आहे असं सांगण्यात येतं. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणं, जागा वाटपात योग्य असं स्थान देणं अशा अनेक गोष्टी फक्त आणि फक्त अमित शहा यांच्या पाठिंब्यामुळे शक्य झाल्याचं दिसून येतं. जेव्हा जेव्हा राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदेंना शह बसतो असं वाटतं, तेव्हा तेव्हा एकनाथ शिंदे दिल्लीला जातात आणि अमित शहांसोबत बैठक पार पाडतात. महानगरपालिकेच्या निवडणुकांपूर्वी देखील पक्षप्रवेशाचा वाद थेट दिल्ली दरबारी एकनाथ शिंदेंनी पोहोचवला होता. थोडक्यात दिल्लीचा दौरा म्हणजे अमित शहांचं बळ हे समीकरण जोडलं गेलं होतं. आता आपण हे होतं असं का म्हणतोय, तर गेल्या सलग 2 दौऱ्यांमध्ये अमित शहा आणि एकनाथ शिंदेंची बैठकच झालेली नाही. अमित शहा एकनाथ शिंदेंना टाळू लागल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात होताना दिसते. एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर करणार होते, पण त्याला देखील ब्रेक लागला. हा ब्रेक देखील भाजपच्या वरिष्ठांनीच लावल्याचं सांगण्यात येतं. एकनाथ शिंदेंचे पंख छाटण्याचा कार्यक्रम सुरू असल्याचं अनेकदा बोललं गेलं, पण अमित शहांचा शिंदेंना असणारा पाठिंबा देखील आजवर दिसून आलाय. यंदा मात्र अमित शहांनीच एकनाथ शिंदेंपासून अंतर ठेवायला सुरुवात केल्याचं सांगण्यात येऊ लागले. मागच्या दोन्ही दिल्ली दौऱ्यांमध्ये शिंदेंची भेट टाळणं हाच पुरावा असल्याचं देखील सांगण्यात येते. अर्थात असं नेमकं का होतंय? भाजपसाठी एकनाथ शिंदेंची गरज संपलीये की शिंदेंनीच आपल्या हट्टामुळे स्वतःला या परिस्थितीत आणलेलं आहे? समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोलभिडू. एकनाथ शिंदे अमित शहा यांची भेट झाली नाही आणि त्यातूनच भाजपने शिंदेंना इशारा द्यायला सुरुवात केली आहे असं म्हणण्याचं पहिलं कारण दिसतं ते म्हणजे शिंदेंच्याच महत्वाकांक्षी धोरणात. एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रमुख आहेत, ते एक पक्ष चालवतायत आणि आपला पक्ष वाढवणं हे त्यांचं मुख्य ध्येय असणार याबाबत शंका नाहीये. पण हे करत असताना ते भाजपच्या शेपटीवरती पाय ठेवायला लागले. वास्तविक मुख्यमंत्रीपद शिंदेंना मिळणं ही शिंदेसाठी लॉटरी होती. 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदावर राहिल्यानंतर आणि भाजप एक हाती बहुमताच्या जवळ पोहोचल्यानंतर त्यांनी मोठ्या मनाने मुख्यमंत्रीपद सोडायला हवं होतं, पण तसं काही घडलं नाही. शिंदेंची हीच कृती शिंदेंच्या बाबतीत आत्मघातकी ठरल्याचं बोललं जाते, कारण भाजपमध्ये वरिष्ठांचा आदेश यापलीकडे दुसरं काही नसतं. राज्यामध्ये शिंदेंचं बंड झाल्यावर फडणवीसांनी वरिष्ठांचा आदेश मान्य करत तात्काळ उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. शिंदेंना मात्र पुन्हा उप होणं हा अपमान वाटला. मात्र इथून पुढे देखील शिंदेंच्या महत्वाकांक्षा काही दूर झालेल्या नाहीयेत. मुख्यमंत्री पदासाठी आपणच योग्य आहोत हे सांगताना ते राज्यातल्या भाजपला आणि मुख्यमंत्र्यांना अडचणी निर्माण करताना दिसतात. अगदी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर देखील भाजपला बहुमतासाठी आपली गरज आहे हे ओळखूनच त्यांनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलं होतं. महानगरपालिकेच्याच निवडणुकीत भाजपच्याच उमेदवारांना पक्षात घेण्याचं धोरण अंमलात आणलेलं होतं. या छोट्या छोट्या गोष्टीच एकनाथ शिंदे हे दुसरे उद्धव ठाकरे होऊ लागलेत हे सांगण्यासाठी पूरक ठरायला लागल्यात. 2014 ते 2019 या काळामध्ये फडणवीसांच्या नेतृत्वात युतीचं सरकार राज्यात अस्तित्वात होतं. मात्र 2016 नंतर फडणवीसांच्या नेतृत्वावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न शिवसेनेनं सुरू केला. उद्धव ठाकरेंच्या या कृतीनं भाजप सेना युती संपुष्टात आली आणि पुढे सेनेची वाताहत झाली. शिंदे या राजकारणात शिकलेले आहेत असं म्हणता येत नाही, कारण ते सातत्यानं राज्यातल्या भाजपला बॅकफुटवर टाकण्याचा प्रयत्न करताना दिसतात. उपमुख्यमंत्री होण्यासाठी लावलेला विलंब, महानगरपालिकेदरम्यान घडून आणलेले पक्षप्रवेश, जरांगे पाटलांचं मुंबईचं आंदोलन, सातारा जिल्हा परिषदेत भाजपसोबत घेतलेला पंगा, हे अगदी कालपुरापर्यंत मिसिंग लिंकच्या उद्घाटनापूर्वीच भेट देऊन क्रेडिट आपल्याकडे ठेवण्याचे केलेले प्रयत्न, या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या मार्गाने जायला लागलेत हे सांगण्यासाठी पूरक ठरताना दिसू लागलेले आहेत. साहजिकच या कृतीमुळेच पक्ष आणि पक्ष संघटना प्रथम ठेवणाऱ्या भाजप हायकमांडला एकनाथ शिंदे आता अडचणीचे ठरू लागलेले आहेत असं म्हणता येतंय. एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची भेट झाली नाही आणि त्यातूनच भाजपनं शिंदेंना इशारा द्यायला सुरुवात केली असं म्हणायचं दुसरं कारण दिसतं ते म्हणजे मराठा पॉलिटिक्स आणि अजित पवारांच्या पक्षामध्ये शिंदेंचं आक्रमक राजकारण. राज्याच्या राजकारणात 2 प्रमुख मराठा नेते होते, एक अजित पवार आणि दुसरे एकनाथ शिंदे. या दोन्ही नेत्यांकडे आपापल्या पक्षांचं नेतृत्व आलेलं होतं. राज्याचं मराठा केंद्रीय राजकारण पाहता या दोन्ही नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा मनी आणि मसल पॉवर विभागली गेली होती. अशातच अजित पवारांचं अचानक निधन झालं आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात मोठी पोकळी निर्माण झाली. ही पोकळी फक्त अजित पवार गटातच किंवा राष्ट्रवादीतच झालीये असं म्हणता येत नाही, तर मराठा राजकारणात मराठा नेतृत्व हवं असणाऱ्या वर्गात देखील नेतृत्वाची पोकळी तयार झाली.
असं असलं तरी अजित पवारांच्या पश्चात महायुतीमध्ये एक बैठक झाल्याचं सांगण्यात येतं, ज्यामध्ये अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या पक्षातले नेते आणि कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेने करू नये असा नियमच करण्यात आला. अजितदादांनी महायुतीत येत साथ दिली होती, त्यांच्या पक्षामध्ये त्यांचा पक्ष फोडून विभागून घेतला असं नरेटिव्ह प्रस्थापित होऊ नये म्हणूनच भाजपच्या वरिष्ठांनी हा नियम आखून घेतला. अर्थात हा निर्णय फडणवीस आणि अमित शहा अशा वरिष्ठ पातळीवरती घेण्यात आला होता. पण एकनाथ शिंदेंनी मात्र या गोष्टीला तिलांजली दिल्याचं दिसतं. अजित पवारांच्या पश्चात कशा प्रकारे राष्ट्रवादीतल्या नेत्यांना आपल्याकडे खेचून घेता येईल यासाठी ते विशेष प्रयत्न करू लागल्याचं दिसू लागलं. आनंद परांजपे यांच्यासारख्या नेत्यांना पक्षप्रवेश देत याची सुरुवात थेटपणे करण्यात आली आणि सातारा जिल्हा परिषदेच्या निमित्तानं मकरंद पाटलांना देखील बळ देण्यात आलं. अगदी काल परवापर्यंत संजय शिरसाटांसारखे नेते तर उघडपणे राष्ट्रवादीवर आपल्या पक्षाचा डोळा आहे असं थेटपणे सांगायला लागले. देवेंद्र फडणवीस असू देत किंवा अमित शहा असू देत, या दोन्ही नेत्यांचं अजित पवारांच्या पक्षामध्ये दादांचा पक्ष फोडू नये याबाबत एक वाक्यता आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी आक्रमकपणे दादांच्या राजकारणाची स्पेस घ्यायला लागलेले दिसले. अमित शहांच्या आदेशाला त्यांनी केराची टोपली दाखवल्याचं दिसून येऊ लागलेलं आहे. अर्थात यामुळे जे होणार होतं तेच होताना दिसू लागलेलं आहे. एकनाथ शिंदे अमित शहा यांची भेट झाली नाही आणि त्यातनंच भाजपनं शिंदेंना इशारा द्यायला सुरुवात केली याचं म्हणण्याचं तिसरं कारण आहे ते म्हणजे भाजप हायकमांडने फडणवीसांचं स्वीकारलेलं नेतृत्व. अनेक वेळा फडणवीसांच्या दिल्लीला जाण्याच्या चर्चा झालेल्या आहेत. 2019 साली राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यावर देवेंद्र फडणवीस आता दिल्लीला जातील असं बोललं गेलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान होताच फडणवीस दिल्लीला जातील अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या. जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर फडणवीस टार्गेट होऊ लागल्यावर फडणवीस आता दिल्लीला जातील अशा चर्चा पुन्हा झाल्या. पुढे लोकसभेच्या निकालात भाजप राज्यामध्ये बॅकफुटला गेली तेव्हा देखील फडणवीस दिल्लीला जाणार असं बोललं गेलं. विधानसभेच्या निकालानंतर सुद्धा मुख्यमंत्री पदाचा विषय लवकर मार्गी लागत नव्हता, तेव्हा सुद्धा फडणवीस आता दिल्ली वारी करणार असं म्हटलं गेलं. पण या सगळ्या चर्चा संपुष्टात आणत फडणवीसांनी महाराष्ट्रात आपलं नेतृत्व सिद्ध केलं. आज भाजप आणि महायुतीचं सरकार सुरळीत चालवण्यासाठी फडणवीसच योग्य आहेत या मतावरती पक्षाच्या केडरपासनं ते संघ आणि पक्षाचं हायकमांड यांच्यात एकमत झाल्याचं दिसतं. पर्यायानं फडणवीसांना आता कोणत्याही पद्धतीने अडथळे निर्माण होणार नाहीत हे हायकमांडचं धोरण राहिल्याचं दिसू लागलेलं आहे. अगदी मागच्याच वर्षीचं उदाहरण घ्यायचं झालं तर जरांगे पाटलांनी मुंबईमध्ये न भूतो न भविष्यती असं आंदोलन उभा केलेलं. इतक्या मोठ्या प्रमाणात मराठा समाज रस्त्यावर उतरल्यानं फडणवीसांना खुर्ची सोडावी लागेल अशा चर्चा सुरू करण्यात आल्या होत्या. याच दरम्यान अमित शहांचा दौरा होता. इथं अमित शहांना जो कानमंत्र फडणवीसांना द्यायचा होता तो त्यांनी दिला. पर्यायानं एकनाथ शिंदे बॅकफुटवर गेले आणि आंदोलन संपुष्टात आलं. थोडक्यात फडणवीसांच्या मार्गामध्ये आता अडचणी नकोत या भूमिकेत पक्षाचं हायकमांड आलेलं आहे आणि त्याचं कारण देखील फडणवीसांनी स्वतःचं नेतृत्व हे सिद्ध केलेलं आहे. लोकसभेत बॅकफुटवर गेलेल्या पक्षाला विधानसभेत विक्रमी बहुमतात आणण्याची कामगिरी फडणवीसांनी करून दाखवली आहे. ते देखील राज्यातली बहुसंख्य असा मराठा समाजाच्या आंदोलनामुळे भाजप सोबत तो दुरावलेला असताना देखील विधानसभेत मोठ्या प्रमाणात मराठा मतांची बेरीज फडणवीसांच्या नेतृत्वात झाल्याचं दिसलं. पॉलिटिकल मेरिटमध्ये फडणवीसांनी स्वतःला सिद्ध केल्यानंच शिंदे हा पर्याय नाहीत या मतावरती आता हायकमांड आल्याचं दिसतं. अर्थात तरी देखील शिंदेकडनं नेतृत्वाला त्रास देण्याचा कार्यक्रम होत असल्यानंच शिंदेच्या पाठीवरचा हात हायकमांडने दूर केलेला आहे असं सध्या बोललं जाऊ लागलंय. तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदेची सलग 2 वेळा भेट नाकारून पक्षाच्या हायकमांडनं एकनाथ शिंदेंना फक्त इशारा देण्याचं काम केलंय की यावेळी थेट कार्यक्रम होईल असं सूचित केलंय? या बाबतीतली तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.